आईला काय बातम्या यायला लागल्यात. शेळीला झाली 5 करड. तिच्या आईला शेळी आहे का कोंबडी? मामा कसा आहे मामा? या बाचे बुवा या या या. काय म्हणता, कस काही चक्कर आणली? आलो असंच फिरत फिरत म्हणजे बोंबला थेंडताय म्हणायचं. हा आता तसंच म्हणायला लागेल. आहा. काय काम नाही ना ते सध्या तिकडं. म्हणजे बोंबला थेंडताय त्याच्या बरोबर रिकाम टेकडे बी आहे म्हणायचं. घे बाबा आता मामा बोलून. आता काय हाय आता आमच्या सारख्या परिस्थिती आमच्या पोरांची. आता नोकऱ्या नाही, पाणी नाही, काय नाही, काम धंदे नाही, वरती पाऊस पडतोय. नाही काय माहितीये का तुला, नोकरी धंदा पाणी करण्यासाठी डोकं आणि बुद्धी लागतं, ज्याची तुझी चुकामुकी. मामा हे असं बोलतो का राव तू? काय अरे आपलं लय डोकं आहे भारी. तू सांग ना काय काम करायचं. काय काम करायचं म्हणजे? मग अरे तुला काय काम करायचं आता तू मला सांग. लहानपणी तुला एखादं काम सांगितलं तर ते काम तर राहिलं बाजूला, तू 2 कामं वाढून ठेवायचा का? हा? आता मामा लहान होतो ना, एवढंच होतो. आता कसं पोरग जरा मोठं झालंय आहे की नाही? अरे मोठा झालाय ते अंगानी, बुद्धी तेवढीच. अरे एवढा मोठा ठोकळा झालाय, तुला कमवायची अक्कल नाही, मामाच्या दारात पडून असतोय. अरे तुझ्यापेक्षा कुत्र बरं हाड म्हणलं तर निघून तरी जातोय. अरे मामा दारात पडून आलं का म्हणजे बघ आता कुठे जास्त लांब येतोय मी. एक दिवसात तर येतोय तुझ्याकडं. आणि कसं मामा भाच्यासोबत राहिलं ना प्रेम वाढतं. हा अरे एवढं प्रेम काय उपयोगाचं आहे? अरे त्याच्यापेक्षा काम धंदा कर, पोटा पाण्याचं बघ जरा. शेती ठेवली तशीच पडून हिंडतय बोंबलत. अरे मामा आता शहरात कुठे काम धंदे राहिले राव. तुला तर सगळी परिस्थिती माहितीये ना. हा म्हणून या असला गॉगल लावून हिंडतोय. कुठला झाडा खाल्लाय काय? बिल्डिंग वाल्याचा चोरला. राहिलं मामा तुझी नजर बाकी नजर आहे. कसं काय ओळखलं? आले मी. अरे कुठे गेलती तू? अहो ते राणीकडे गेलते ना. राणी कोण? आता विचारले काय? अच्छा ती खाल्ली आणली होय. हा हा गेलते जरा फिरायला. तुला काय झालं लाजायला? नाही काय नाही. काय म्हणते पूजा, कशी आहेस तू? बरी. काय चाललं? चांगलं चाललं. चांगलं चाललं. अभ्यास कसा चालला? बरं चाललं. वा वा छान 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 छान. ये कागद आणि पेन घेऊन ये, मुलाखतच घे ना तिची. अरे काय तुझी थेर, काल परवा तर इचरून गेलाय. बरं चाललंय का? तुझ्या पुढे तर राहते ती. अरे काय होता हळतीस ते विचार तू. अरे पण मामा विचारायचं असतं. आता मामाची पोरगी म्हटलं तर काळजी घ्यावी लागते ना. हा मामा आहे ना अजून. मी कुठे म्हटलं तू जाणार आहे वरती? जे आईला म्हणजे मला पोचवाय बसला वगैरे. तू आणि ये. हा? मामा मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं कसं होतं, मामा तर काळजी घेतोच आहे पण आता मामाचं वय झालंय. म्हणजे मामा म्हातारा आहे का होय रे? हा? मामा म्हातारा आहे, वय झालं म्हणजे काय? अरे मामा मला तसं नाही म्हणायचं. तू म्हणजे तू शक्तिशाली आहे मला सांग, मला चांगलं माहिती. म्हणजे डेअरी सुटली, जाड झालं काय मी? अरे मामा तू ऐकून तर घे ना, नुसतं मारतो राव. ऐकून घे म्हणजे मामा नाही रे, काय नाही रे मामा. अरे हा? मामा मला काळजी 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 मामा. काळजी म्हणजे मला काय बीपी शुगर आजार आजार अरे आहे. तुझ्या बहिणीने सांगितलं मामाची काळजी घ्यायची. माझा मुका घेतो, माझा मुका घेतो, माझा मुका घेतो. नाही घेत मामा. अरे मी काळजी पुढे बोललो ना. अरे म्हणून तर आईने मला पाठवलं ना इकडं. अरे समजून घे ना मामा, तुझी काळजी घ्यायची, पूजाची काळजी घ्यायची, म्हणजे मला सांगितलंय आईने. बसल्या बसल्या. मामा किती मारताय त्याला? अरे त्याला काय होते, खाऊन पिऊन टाकलं हे गडी. त्याला लागतंय मारलेलं. लागलं का तुला? नाही बघ अरे चोळीत बी नाही, खाजी होतंय ते, म्हणजे त्याला लागणारच नाही, मला मामा. गॅरंटी आहे. तुला लागला का रे? खरं सांगू पूजा, इथं लय जोरात लागलं. अरे पप्पा नका मारू. जास्त लागले त्याला, अंग दुखत असेल त्याचं. सांग ना मामाला, नुसतं मारतो मी. तुझी काळजी घेण्यासाठी आलो, मामाला कळतच नाही. पप्पा जाऊ द्या, लय लागलंय बिचारायला. ए वट वट, तिथं कुठं बसला तू? हा? माझ्या पुरीपासून आहे ना 5 फूट लांब राहायचं. तिथं बस. अरे मामा माझा हक्क आहे तिच्यावर. अरे म्हणजे मामाची पोरगी म्हणून हक्क आहे ना. असं काय करतो मामा? अरे ते माझ्या मम्मीने सांगितलं, म्हणजे तुझ्या बहिणीने सांगितलं, अरे काळजी घ्यायची मामाची, मामाच्या पोरीची. अरे तुझा तिच्यावर हक्क, तू आरशात तोंड बघितलंय का? अरे माझी पोरगी म्हणजे चंदनाच्या लाकडावानी आणि तू म्हणजे जंगलातल्या माकडावानी. तुमचं आहे का टाइम कुठे? मामा हा. लाकडं माकडं असं कुठे बोलत असतं मग काय? नाही अरे मला नाही खायचं जा भाऊ. काय खेळायचं? काय गोटे खेळतो काय मामा बरोबर इथं? हा एलटी दांडू चालू आहे, खेळायचं म्हणजे काय? नाही मला असं म्हणायचंय मामा, असं कुठे बोलत असतो यार. मी तुझा भाचा येणार आहे, थोडं भाच्याची काळजी घे ना. म्हणजे भाचा पण तुझी काळजी घे ना मामा. असं काय करतो राव?
आता काळजी घे म्हणजे म्हातारपणात तुझं पाय दाबू का डोकं दाबू? अरे मामा मला तुझी काळजी घ्यायची म्हणून तुला म्हटलं तुझ्या हातपाय दाबतो बाबा. हा एवढंच कर, नाही तर दाबशील गाळा. नाही ना मामा गा. राम राम. या संतोषराव या. ए पुरी चहा पाणी आणजा. हा हा देते. तुम्हाला म्हणलं होतं ना, काय? माझ्या बहिणीचा मुलगा आहे, शिक्षण झालंय, आता नोकरीला लागलाय. हा 70,000 रुपये पेमेंट आहे, इंजिनियर. 70,000 70,000 स्टार्टिंगला. इकडे आईला काय सांगता? हा, पोरगा काम बिमाला कुठे? मुंबईला आहे, परमनंट आहे का? परमनंट. परमनंट? अरे पण काय काय नाही, नाही काय अडचण काय नाही, तुला? ते कशाला जायचं तिकडे मुंबईला? आपल्याला मुंबईमध्ये पाऊस असतो. पाऊस येतो म्हणूनच पाणी प्याय याला कळतं का नाही काय? ह्याच्यामुळे तुला कुठे येत नाही मी. ती मग नुसतं नोकरीचं आणि पैशाचं काय सांगता? प्रॉपर्टी फ्रीपर्टी मजबूत आहे का? प्रॉपर्टी 250 एकर जमीन आहे. अरे मामा आपल्याकडे पण आहे ना प्रॉपर्टी, आपल्याकडे 500 एकर आहे. तू असं काय त्यांच्या प्रॉपर्टीवर बसला राव? अरे 500 एकर नाही, काय माहिती का? 500 स्क्वेअर फूट आहे याच्याकडे, ते त्यालाच 500 एकर समजायला लागले. येड आहे त्याच्याकडे, नका लक्ष देतो मी बरं का. कोण आहे? हे आहे माझा बाचा आहे आता. हा, मग तर तुम्हाला माहितीच असणार किती आहे. हा मग सगळं माहिती मला. मामाला सगळं माहिती आहे ना, म्हणून तर मामा कशी काळजी घेता माहितीये, म्हणून शर्टला इस्त्री केली बघ नाही, इकडं. फुटाची डायरेक्ट एकरावर सांगायची. असं ते बाताडे होतं निवळते. हा. माझी बहीण बी द्यायची नव्हती त्या घरात, अशीच बाता मारून सोयरी केली आणि गेली घेऊन. मामा आता यात होतं ना राव. एक मिनिट, मग जरा महत्वाचं बोलणं चालू आहे. मी काय म्हणतो, पती पण मामा ऐक ना, अरे मी पण महत्वाचं आहे ना. अरे मी भाच आहे ना, तू जर बहीण नसतील तर मी कसा झालो असतो? तीच तर मोठी अडचण आहे. कशाला बहीण दिली तेच मला कळना. तूच नसता झाला तर बरं झालं अरे असतं. पण तुझी बहीण सुखात आहे ना मामा. अरे चुका ते पण माझ्या डोक्याला ताप इकडे ठेवून गेली ना. अरे पण मामा माझा जीव आहे ना तुझ्यामध्ये. तिकडे काय मला काय कळलं. मागच्या दिवशी मी काय माकड होता का रे असं धरून बसतोय सारखं? अरे मामा तू काय खोड आता का म्हणून तुला दूर बघतो. एक काम कर, लांब हो जरा. हा. माणसं कस काय ती? माणसं एकदम भारी. वा, हा, म्हणजे आपल्याला पटाय सारखीच आहेत अरे म्हणायचं. म्हणजे मामा तुला भाचा भारीच आहे की नाही? कशाचं भारी रे तू? हा कशाचं भारी? आपले माणसं पण भारी आहेत ना घरातले, तुला माहिती आहे ना मामा. अरे तुझ्या घरात पाऊल टाकलं तर बटाट्याची राई घेते माझी बहीण. कधी केलं का मामाला मटान फेटान काय? अरे मग आता तुझी बहिणी ना, तू का बरं सांग रे तुझ्या बहिणीला बटाट्याची कशाला घेते म्हणा मग? अरे पण तुझी आई आहे ना, ती तुझं काम नाही का सांगायचं? हा तुझ्या पप्पाला पैसे मामा खर्च. आता तू आला ना, तुला मी मस्त मटन चिकन मिक्स करून तुला चांगली भाजी बनवायला सांगतो आईला, मग तर झालं ना मामा. आता नाही, आता मला पचत नाही. मी खायचं सोडून दिले. का? अहो एकदाच त्यांनी दिलं होतं मला, असं वाईट मनाने चारलं होतं, बळच जीवावर आले. 3 दिवस डरगाळलो होतो मी. आता नाही, नको. अरे बाबा तसं तर तुला बरं त्रास झाला, तुला मुलाच्या डॉक्टरकडे नेतो ना राव मी मामा. ये बघ म्हणजे अरे ना, चांगलं बोल ना जरा. चांगलं मुलं तुला त्रास होणार नाही ना मामा त्याच्यानी. अरे पण जरा दवाखान्यात न्यायला बसला काय मामाला तू? हा अरे मामा मला समजून घे, मी तुला काय म्हणायचं, अशा बाहेरच्या लोकांच्या नांदी ना लागायचं मामा. कसं असतं तुला माहिती का, लोक असं काहीतरी बोलबच्चन टाकून असत करत, तुला कळत नाही मामा. समजून घे, ट्राय टू अंडरस्टँड ब्रो. अरे काय काय तू अंडरपॅन्ट हे काय बोलत अंडरपॅन्ट अरे अंडरस्टँड मामा, काय अंडरस्टँड. नाही, ते म्हणतो अंडरपॅन्ट नाही घातली. मामा घातली मामा, दाखवू का? बसायचं इथं काय असं कोपराच घालीन तोंडात. मी काय म्हणतोय, हा. आता पोरग एवढं चांगले, नोकरी पाणी आहे, प्रॉपर्टी आहे, माणसं चांगली आहेत. बघा बगीचा कार्यक्रम करून टाका. 3 महिन्यांनी करू ना. पोरग 3 महिन्यांनी येणार आहे. आणि तसं बी पोराचा बाप आहे ना, रस्त्याचे काम घेतोय मोठाले, पैशाला कमीच नाही हो, लय पैसा त्यांच्याकडं. वा, एक काम करा आता मग, आता माझ्याबद्दल चांगलं मामा बरं झालं 3 महिने नाही, जाऊ दे ना, 3 महिन्यानंतर बघू ना. काही लेट करंट आहे का रे? हा? ते मगाशीच म्हणलं होतं ना मी तुला. आता पोचलं वायफायने. हिला तुझा अँटीना एकदा हलून बघ. काय म्हणतोय, हा, तेवढं आता तयारी लागा तुम्ही फक्त. मी मध्ये असल्यावर तुम्ही काळजीच नका करू. वा, म्हणजे चांगल्यात जमाय म्हणायचं. जमलं, जमेल. चालतंय चालतंय चालतंय. मी आहे ना, कशाला? येतो आहे मी ना 3 मग. महिने. हा 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 3 महिने आहे ना मी तर आता. 3 महिने इथं थांबणार आहे काय? हा मम्मी म्हटली इथं थांब, तू मामाची काळजी घे म्हणून. चालतंय चालतंय. मी काय म्हणतोय, 3 महिने इथंच थांबणार आहे ना तू? चोळायचं नाही असं. शर्ट इस्त्री खराब होती ना, आता 3 महिने तू थांबणारच आहे इथं. हा. बसल्या बसल्या तुला कंटाळा येईन, म्हणून 3 महिने काय करायचं माहितीये का तू? थोडं आपली शरीराला उलशी हालचाल द्यायची. उलशिक हा
म्हणजे काय माहितीये का, आपलं सकाळी उठलं की घर बीर सगळं पटांगण झाडून घ्यायचं, मोटर चालू करायची, टाकी भरून घ्यायची, आपलं गुरं धुवून घ्यायची, दारा काढून घ्यायच्या, दूध डेअरीला टाकायचं, मोटर चालू करायची, भरणं काढायचं, ऊसाची बारी फिरी द्यायची, खतं टाकायची, औषधं मारायची आणि संध्याकाळी फक्त आहे ना खायला आणायचं गुरांना. एवढीच काम आहे. एवढीच काम आहे. हा, अरे मामा, तुझी काय इच्छा आहे? मी या घासून 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 मी आईकडे काय लहान बाळ होऊन परत जाऊ का? नाही घासून म्हणजे घासून काय लगेच बोंबलत होतो काय तू? नाही नाही, काय नाही काय नाही. मग पूजासाठी तेवढं 3 महिने थांबल पण बाबा 3 महिने दंड. नक्की रे? हा बाबा. वा, आईला वाचा कोणाच आहे? ए पूजा, हा पप्पा 2 कप चहा आण. चहा आणू? हा अरे वा मामा, माझ्यासाठी चक्क 2 कप चहा. हा, फेकूनच द्यायचा होता, कुत्र्याने तोंड घातलं होतं त्यात. बरं मी काय म्हणतो, आता रानात असली कपडे चालत नाही, तिकडे जायचं आतमध्ये, कपडे बदलून घ्यायची, हा. मस्तपैकी ढगळी ढुगळी पायजामा फिजामा घालायचा आणि कामाला लागायचं. काय आजपासूनच लगेच? आता 3 महिने आहे ना की मामा, उद्यापासून लागलं असतं की कामाला. नाही नाही नाही, 3 महिने आहे ना आपल्याकडे, वेळ कमी. 3 महिने सगळी कामं उरकून घ्यायची आता. हा? हा, हा. सगळी कामं उरकून घ्यायची, मस्तपैकी पूजा सोबत. निघतो का? हो, तो निघतो मामा. लाडातच येते. मामा, हे खोरण गमेला आणले. धर. धर नाही, तुला काम सांगायला आणलं इथं. एक काम कर आता, हा. बर का, हा सकाळी तू पोटभर नाश्ता केलाय, हा अर्धी भाकरी खाल्लीये, हा, पण नुसतं खाऊन उपयोग नाही, जिरलं पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे एक काम कर आता, ह्यो सगळा मातीचा ढीग आहे का, खोऱ्याने उकरायचा, गामेल्यात भरायचा आणि तिकडं पांगून ठेवायचा. काय रोप लावायच्यात आपल्या त्यात. एवढंच त्याला किती वेळ लागतोय तेव्हा? कसं आहे माहितीये का, ट्रॅक्टर लावला असता तर 5 मिनिटात झालं असतं, पण तू आहे ना. अरे मामा, ट्रॅक्टर लावून टाकलं मग मामा. अरे तसं नाही, तुझं खाल्लेलं जिरलं पाहिजे ना त्याच्यासाठी. तेव्हा आहे ना, हे सगळं काम व्यवस्थित कर बर का. सगळी माती खरडून उकरून घे, गामेल्यात भर. काय मामा, हा, तू मामा नाहीयेस. नाही म्हणजे मला एक डाऊट आहे. कसला? मामा मला सांग, म्हणजे माझ्या आईचा बाप आणि तुझा बाप नक्की एकच होता का? नाही नाही, हे काय माहितीये का, तू बसून राहिल्यामुळे तुला लेट डोक्यात प्रश्न यायला लागलेत. एक काम कर आता, ही हा. सगळी माती उकर आणि ना लगेच दुपारीच आहे ना दुसऱ्या कामाला निघून जा. सगळी रानातली आहे ना गाबाळ उपटून घ्या हाताने बरं का. एक गाबाळ दिसलं नाही पाहिजे मला कडला. आणि हा, दुपारचं जेवण करू नको, जेवल्यामुळे पोट जड होतं. आलं लक्षात? लाग कामाला, चल. पण मामा ऐक ना, ऐक ना, अय मामा, अय. अरे काय मामा आहे राव. आल्या पूजाच्या नादी लागलो. हा मामा नुसतं राबून घेतो. याला दाखवतोच मी आता. अय देवा, अय देवा, पूजा काय करते? आईचा मामा. मामा, तिथली सगळी माती उचलली तू सांगितलेली. अरे लगेच वा. कशाला बोलवलं? मी काय म्हणतोय, हा. आता आहे ना हे सगळं गावात आहे का, अख्खं उपटून काढायचं हाताने. मामा, एवढं सगळं? हा, एवढूस त्याला काय दावा, इथून तिथपर्यंत आहे फक्त. अरे तू एवढूस करून मामा तू एवढं काम करून घेऊन राहिलाय. हे बघ, करतो ना. हा, हे बघ काय माहितीये का, इथं आता मस्तपैकी झाडं लावायच्यात, तेव्हा सगळं गावात हाताने उपटून घ्यायचं तू बरं का. हा, आणि एक काम कर, एखादी काठी ठेव सोबत. हा, काय 10-12 साप आहे तिथं, जास्त नाहीयेत. का बोलतो मामा? हा, अरे मग माझे ते साप माझे थोडी ओळखीचे आहेत, तुझ्या ओळखीचे आहेत ना रे. अरे मग त्याला काय होतं, आता माझा भाचा आहे म्हणलं होईन ना ओळख, तुझी ओळख का व्हायची त्याच्या बरोबर. चल लाग गावात उपटाय सगळं. मामा काय उपटतो ना काय गवत. हा, आईला या मामाच्या पुरीच्या नादी लागलो आणि काय वेळ आली गवत उपटायची. हे, कशी आहे पूजा? बरी. हे बघ तसं डब्बा आणला, गरम आहे, घे. किती वेळचे चटके बसले मला हाताला माहिती का. तू डबा आणलास माझ्यासाठी? हे छोटे, तू पण नाही सगळं. जळकी? ए जाकी नाही म्हणायचं. अगं भेंडी जाळली असं म्हणतोय मी तुला. भेंडी फ्राय केली रे मी. अच्छा, फ्राय केली. वा देवा, एकीकडे मामा
आणि एकीकडे त्याची पोरगी. ए काय म्हंटल माझ्या पप्पाला? अहो नाही नाही, तुझ्या पप्पानं कशाला काय म्हणू, तुझा पप्पा किती चांगला आहे, तुझ्या पप्पाची पोरगी किती चांगली आहे, हो की नाही शन्या? जाऊ दे, ती भेंडी कशी ते सांग ना. आता तर खरं सांगायला गेलं ना तर जाय की पण चांगली आहे. तू बनवली म्हटल्यानंतर ती भेंडी गोडच लागणार की मग मी नाही? तुझ्यासाठी केले ना. हो. तू माझ्या भेंडीला नाव ठेवतो. अगं तुझ्या भेंडीला कशाला नाव ठेवू, मी फक्त तुझ्या बापाला नाव ठेवतो. माझ्या बापाला काय बोलायचं नाही हं? अगं तुझा बाप मला मामा आहे, माझा हक्क आहे, असं काय करते तू? माझे पप्पा आहे ते, माझ्यावर तुमचं किती प्रेम आहे, मला किती जीव लावतात ते, माझ्या सगळ्या गोष्टी करतात ते, आणि मग तू जर असं बोलायला लागलं तर मग खरं सांगू का, तुझा पप्पा आहे ना लय खडूस आहे. ए हा पण आता आता काय करणार ना, पप्पावर माझा- जायचं नाही हं? पप्पावर जायचं नाही. अरे पप्पा माझ्यावर जाऊ राहिला, तो बघ मला किती कामाला लावतोय, हे कर ते कर ते कर, हे काय आहे मला सांग बरं. मी खरं सांगू तुला, मी फक्त तुझ्यामुळे इथं थांबलो माहिती, नाही तर मी माझ्या घरी गेलो असतो मस्तपैकी. ए, काय रे गोट्या, छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतका बॉम्ब बोलतो. पप्पा आहे ते, माझ्यासाठी करते ते सगळं. गोट्या नको ना म्हणू. मग काय म्हणू सांग, तू गोट्याच आहे तर मग तुला गोट्याच म्हणणार ना. आईचा गोट्या, या मामाने पण असं नाव ठेवलं आईला सांगून. हे दोघं भाऊ बघतोच मी. पण ऐक ना, म्हणजे आत्ताला नाव नाही ठेवायचे हा. अयो नुसती धमकी देते तू, बापासारखीच आहे. गोट्या गोट्या का म्हणते? तू गोट्याच आहे ना, मग तू गोट्याच म्हणणार. म्हण, गोट्या करून टाकला पार माझा, घासून 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 गोट्या केला माझा सगळा. गोट्या ऐक ना, आता ते जाऊ दे, तू खाऊन घे ना, कशी झाली ते सांग ना मला. हो, तू खरंच खूप हुशार आहे माहितीये पूजा. विचार बरं का, का? कारण की तू फक्त भाजीच आणली, चपाती कोण आणन? अरे मामा आणन. सॉरी सॉरी, चुकलं माझं, मी घेऊन येते. जा पटकन तू बस, घेऊन ये. बस. आईला मामा त्याची पोरगी यांच्या जर नादी लागलो ना, माझा दिवाळा निघन दिवाळा. आईला, बघू भाजी काय म्हणतो मामा? काय नाही झालं, काय डब्यात? डब्यात कुठं काय? इकडं बघू, अरे मामा डब्यात कुठं काय आहे? इकडं बघू. अरे मामा नको ना. ये, अरे ऐक ना मामा. अरे मामा डबा आणणार रे पूजानी तुझ्यासाठी पूजाने नाही बोल, मामीनी. आईला माझ्या आवडती भेंडी केली होती रे, पोरीचा लय जीव आहे मग माझ्यावर, माझ्यासाठी माझ्यावर जीव होता म्हणून आणली ना मामा. तुझ्यावर कशात जीव रे? जीव म्हणजे जेवणासाठी आणलं मामा. मी हा? थकलो ना रे मामा, अंग दुखायला लागलं मामा माझं. किती किती उपटलं रे मी गवत. आईला अंग दुखायला लागलं तुझं हा. डॉक्टर डॉक्टर. आईला एक काम कर आता, मग हा, अंग दुखतंय ना तुझं, हा. एक काम कर, वाकून काम नको करू, बसून गवत उपट सगळं, नाही तर ना सरळ तू एक काम कर, आराम कर मस्त पैकी. मामा मग मी जातो आराम कर. पूजा इकडे एक काम कर, आराम कर म्हणजे गोठ्यात जा आणि ना म्हशी सगळ्या धुवून घे जा. अरे हा असा कोणता आराम असतो? अरे आरामाचंच काम आहे, बसल्या बसल्या उभ्याने फक्त असं पाणी मारायचं तर असं हाताने चोळायचं, झाली म्हैस धुवून. अरे म्हैस धुवून झाली म्हणजे तिने लात मारली म्हणजे मी काय करायचं मग? हा, लात मारली म्हणजे? मामा ती म्हैस माझी ओळखीची नाही ना रे. अरे बाबा म्हैस लात नाही मारत, माझं जीव आहे तुझ्यावर, मी लात मारणारी म्हैस तुझ्या घरी देईन का? हा तू असं सांगतोस का म्हैस आहे तुझ्या कानात जाऊन सांगतो हा म्हैस हाला नाही लात नको मारू. अरे बाबा नाही मारत ती म्हैस लात, बिंदास जातून धुवून घे, फक्त आहे ना डायरेक्ट शिंगाडाव घे ती उचलून बरं का, तोंडाजवळ नको जाऊ, बाकी मागून काय धुवायची ती धुवून घे जा. बरं ठीक आहे मामा, मी जातो. ते तेवढं डबा दे ना. जा चाल म्हैस धुवून घे चाल. दे ना हे. मामा दे ना. जात का याला चप्पल काढू एक. काम कराय नको काय नको, नुसतं खायला पाहिजे. भेंडी असा झोपलाय. ए मामा उठ ना. काय रे? जा पाणी आण जा. काय? मी ते हे सांगायला आलो होतो, म्हशी धुतल्या. वा, म्हशी धुतल्या? हा वा हायला सोपं काम दिलं तर तुला, म्हणजे आराम करून झालाय म्हणायचं तुला. सोपं. 2 लाता खाल्ल्या म्हशीच्या, त्याचं काय? अरे होईन सवय हळूहळू म्हशींना, आज 2च खाल्ल्यात ना, अजून पुढल्या आठवड्याच पर्यंत 1च खाशील, त्याच्यानंतर मारायचं बंद होशील, घेतलं तर डायरेक्ट शेंगाडाव घेते तुला. काय मामा, आता मी तुझं सगळं काम ऐकतो की नाही रे? एक पण काम असं आहे का मी ते केलं नाही, तू सांगितलं आणि मी ते केलं नाही, असं झालंय का? सांग बरं. ऐक ना मामा, माझा थोडा विचार करणार आहे लग्नाचा. कर नाही मामा, हे कर नाही, हे मामा कर ना, हे ना करू, कर ना लग्नाचा विचार कर ना मामा. मी काय म्हणतोय, हा माझ्या डोक्यात आहे ना तुझ्यासाठी एक लय भारी प्लॅन आलाय. काय बोलतो मामा? हा, सांग सांग. सगळी अडचणच दूर होणार. काय बोलतो? हा, आलं म्हणजे लग्न होणार पूजासोबत. काय माहितीये का, माणसाला आहे ना लग्न केल्यानंतर काय करावं लागतं माहितीये का तुला?
त्याला सांगायची गरज आहे. अरे मामा तू लाज निघेल काय तुला. पैसे कमवायला लागतात, घर बांधायला लागतंय, घर चालवायला लागतंय, गाडी घ्या, बंगला घ्या, उद्या पोरा बाळांचं शिक्षण, त्यांचं लग्न लावून द्या. म्हणून मी काय करणार आहे माहितीये का? काय करणार आहे मामा तू? माझ्या डोक्याचे तुला बिन लागण्याच ठेवायचं. अरे बरोबर आहे ना, एवढा त्रास वाचतोय तुझा, सुखी राहशील एकदम. आणि काय माहितीये का, लोकसंख्या एवढी वाढत चालली आहे. तुझं लग्न केलं अजून लोकसंख्या होणार, तू येडा, अजून 2 येडी. हे त्यापेक्षा ना माझा ऐक बिन लग्नाचाच राहा. अरे पण मला तो त्रास हवाय ना मामा. अरे तू पण त्रास घेतला ना म्हणून पूजा आली ना. आता काय करतो मामा तू? तिने खरं आहे म्हणा बरं का. अरे तुझा भाच्याचा विचार कर ना मामा. तू लग्न करायचे ना, मामा लग्न करायचंय ना, हो. चालतंय. काम कर आधी एक. काय चल तुला सांगतो काय काम करायचं ते. काम सांगतो? हा मग ते काम सांगितलं नंतर माझं लग्न करशील ना मामा? हा करणार ना, त्याला काय. अरे काम असं आहे ना, तुझं लग्न झालं म्हणून समज. हा मामा तू टेन्शन न घेऊ. आता तू सांग काय पण काम मी करायला तयार. चल, हे काय माहितीये का, तुझ्या आधी मी एका गाड्याला हे काम सांगितलं होतं. ये 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 तो गडी याला अर्धवट काम टाकून हा काय करायचं माहितीये का, या कुंड्यांमधली जी कोरफड आहे का, हा ती इथं लावून टाकायची सगळी मस्तपैकी. सगळी. हा अशी आहे ना, ती काय होणार, मग तिला बारकी बारकी पिल्ल येणार, मग बर. ती परत काढायची, दुसऱ्या ठिकाणी लावायची. अशी मस्तपैकी 4-5 एकर कोरफड करायची आपल्याला. डायरेक्ट एकर. 4-5 एकर. त्यांनी काय होणार माहितीये का, ती कोरफड आपण कंपनीला देणार, त्याचे आपल्याला पैसे येणार, आणि मग ते पैसे आले की एकदम मस्त मग माझं लग्न होणार. काळजीच करू नको. पण मामा आता ह्या सगळ्या गोष्टीला, या कामाला, या कोरफडीला परत यायला किती दिवस लागेल रे मामा? हे, त्याला काय, एक आपले 4-5 वर्ष लागतील. 4-5 वर्ष. हा पण तोपर्यंत तू पूजाचं लग्न करून तर टाकणार नाही ना? म्हणजे अरे मग पूजाचं लग्न कशाला, म्हणजे नाही करणार ना, मला भीती वाटते ना. अरे पण तुझा पूजेच्या लग्नाचं काय करायचंय, तुझा काय संबंध? काय संबंध म्हणजे? अरे मामाची पोरगी म्हणजे माझी बायको असते ना मामा. रे तुझ्या, तुला कुणी सांगितलं मी पूजा तुला देणारी? मग तू देणार ना मला पूजा? हा बघू, विचार करू आधी. काम करायची मस्तपैकी सगळी, काम बिम मार्गी लागले मग पुढचा विचार झाला तो. अरे पण मामा त्याला 4 वर्ष लागणार आहे मामा. मग 4 वर्षांनी काय होतंय? तुझं वय काय आता? आता माझं वय 23 आहे. 23 ना. हा. अरे मग 23 वर्षांनी काय नाही झालं, अजून 4 वर्षांनी 27 होतील, तर काय होणार आहे? चल कामाला लागतो. अरे मामा पण तू असं, मला भीती वाटते यार, तू पूजाचं लग्न लावून टाकशील म्हणून. हे बघ, माणसाने काम करताना फळाची अपेक्षा नाही करायची, काम करीत राहायचं असते. चल कामाला लाग. हे तुला दाखवतो कशी लावायची कोरफड. हा मामा. उचल. अरे मला नाही टिका, उचल. हा उचललं. हा टाक ठोका. अरे मला इथं खाली खड्डा कर. अरे खड्डा. हा द्वारा खाल्लं नाही का सकाळपासून? भेंडी घेतली ना तू? अरे मग भेंडी काय, भाकरी होती रे? भाकरीच नव्हती, फक्त नुसती भेंडी होती. बस बस बस, आपल्याला लावायची, गाडून नाही टाकायची कोरफड. आता काय करू? कोरफड घेतल त्या कुंडीतली. हा हा याची वरची बाजू कोणती, खालची बाजू कोणती माहितीये ना? ही खालची बाजू, ही वरची बाजू. या बघ बुट्टात टाकीन, ती माती दिसे ना का तुला, तिथं लाव. कुठं लावू? अरे तिथं खाली लाव. डोक्यात पडला होते माझ्या. अयो आता काय करू? माती ढकल आजूबाजूनी त्याच्या. हा ढकलली का माती? हा ढकलतो ना. आईला एक सांग का मी गडी मिळालाय नुसता. ए मामा, आम्ही काय गडी आहे का? मग काय बाई माणूस आहे काय तू? अरे म्हणजे मामा मी काय काम गडी आहे का? अरे काही असलं तरी काम करतोय ना तू, त्याचं मग? काय नसतं वाईट वाटून घ्यायचं. कामाला लागा चला. राम राम. राम राम सरपंच साहेब. काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. काय भाषा दर 2-4 दिवसाला येतायचे? हा त्याचं काय आता. ते मी सांगतो ना, ते मामाची पोरगी करायची आपल्याला. करायची. हा नाही हो सरपंच साहेब, काय ऐकता त्याचं तुम्ही? त्याला काय काम नाही धाम नाही, नुसतं बोंबलं थिंडतंय म्हणून आलतं इथं, तर त्याला कामाला लावलंय मी. आता त्याला आहे भोळ्याच्या, पण काय खरं नाही ती. आपण मामा, अरे मी तुझा भाचा आहे ना, मला का बरं नाही म्हणतो? अरे मी त्याला लय सुखत ठेवून मामा. हे बघा हे असं आहे यांचं. अवघडच आहे. हा सरपंच साहेब तुम्ही सांगा ना मामाला. मी काय मामा भाजी तुम्ही येत ना, मामा भाजी तुम्ही येत. आपण तुमच्या शब्दाला मान आहे की. मान ते गावातल्या कारभारामध्ये चालतंय. इथं कुठं तुमचं आता नातं होतं मामा भाजी आहे. हा?
तुम्ही तुमचं बघायचं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मी सगळं काम करीन रे मामा. मी सगळं ऐकून तुझं. पण मला पूजा देणार आहे मला. या बघा बघितलं काय असं. अहो हे चॉकलेट बिस्किट मागितल्यावानीच नुसतं मागत राहते. तास 2 तास असं चालू असेल. हा. हा? मामा अरे माझं लय खरं लव आहे तिच्यावर. मग तुला सांगितलं ना आता काय करायचं. सरपंच साहेबांसमोर ठोका टाकाय नको लावू मला. तुमचं चालू. ते लागलं रडायला. तुमचं चालू. माझं काम होतं. मी फोनवर बोललो, ते लागलं रडायला. नाही नाही चुप राहा. गेलं काय सरपंच साहेब? अरे मारतो ना. अरे मामा किती मारतो मला. मारतो म्हणजे सरपंच साहेबांसमोर माझी पोल खोलतो काय सगळी. हा काम करायची तर कर, नाही तर निघितून चल. मग काय पोरगी बिरगी नाही मिळणार. बर एवढं काम केले, सगळं ऐकलं. गोटा धुतला, हा तिथल्या गावात उपटली, हा तिथली माती काढली. मामा तू आणि तुझी पोरगी दोघं पण त्या खड्ड्यात. नाही करायचं मला. आता कसं जागे मला. हा पाहिजे का पोरगी? पाहिजे हा? पूजा पिशव्यान माझी. मी चाललो माहेरला. वा अरे तुझी बायको असले का तुझा आवाज देतोय तू? काय झालं पप्पा? काय नाही त्याला काय आहे माहितीये का, आता इथं राऊंड मन भरलंय. त्याला आता घरी जायचंय. तर हा हा चालते तू तयार आहे? चालते. मग मामा मग तू काळजी नको करू. मग मी थांबतो. अरे थांबतो कशाला? जाणार होता तू. जा, अरे काय मामा, आहे? तू जे काम सांगेल ना ते मी ऐकतो. मी थांबतो. आता ती तयार आहे ना? खरंच गोट्या? हो. वा तुला म्हणलं होतं ना माझा भाचा म्हणजे ना गोटू ले गोड माणूस. थू. चालतंय चला मग कामाला लागा आता. चला सगळी लावून घे बरं का कोरफड. हा, 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 4 मामा. वर्ष पिल्ले बर. पनी बर कसा येड्यात काढला. पप्पा मला कोणाची आहे? अरे आईला तू तर माझ्यापेक्षा डबल बुद्धीची निघली राव. मग हा बरे नाहीतरी कामाला गिडी कुठे मिळते रे आजकाल. राहू दे याला. गड्याला असंच पटून घ्यायचं असतो. नाहीतर मग काय आपल्याला बसायला लागलं असतं काम करत. हा. बरं जा आता मस्तपैकी फर्स्ट क्लास चहा कर मला. ठीक आहे मी करते. हा